नमस्कार. आज आपण एका अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो जगभरात पाळीव प्राणी म्हणून खूप लोकप्रिय आहे. पण गंमत म्हणजे भारतात त्याला पाळणं थेट तुरुंगाची हवा खायला लावू शकतं. हो, आपण बोलतोय लेपर्ड गेकोबद्दल. त्याचा शांत स्वभाव, सुंदर रंग यामुळे तो सगळ्यांनाच आवडतो. पण त्याच्या भारतीय कहाणीत एक मोठा कायदेशीर पेच आहे जो आज आपण उलगडणार आहोत. आणि हाच आहे आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू. बघा, एका बाजूला जगभरात त्याला पहिला पाळीव सरडा म्हणून ओळखलं जातं, प्रेम दिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच मायदेशात म्हणजे भारतात त्याला थेट वाघाच्या बरोबरीचं संरक्षण दिलं जातं. हा विरोधाभास काय आहे? चला जाणून घेऊया. चला तर मग या विरोधाभासाच्या मुळाशी जाऊया आणि सुरुवात करूया या प्रश्नाने की अखेर हा लेपर्ड गेको जगभरात इतका लोकप्रिय का झाला? हो, या गेकोचा इतिहास काही साधासुधा नाहीये, खूप जुना आहे. असं म्हणतात की त्यांचे पूर्वज डायनासोरच्या काळातही अस्तित्वात होते. आणि त्यांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पापण्यांची उघडझाप करण्याची क्षमता. याचमुळे ते इतर पालींपेक्षा वेगळे आणि जास्त आकर्षक वाटतात. म्हणूनच आज ते जगभरात, विशेषतः नवशिख्यांसाठी एक उत्तम स्टार्टर पेट म्हणून ओळखले जातात. आता लेपर्ड गेकोबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे त्यांची काळजी घेणं खूप सोपं आणि स्वस्त आहे. पण खरंच वाळवंटात राहणाऱ्या या प्राण्याला भारताच्या हवामानात सांभाळणं इतकं सोपं आहे पा? चला पाहूया. हो, जगभरात साधारणपणे हाच समज आहे की हा कमी देखभालीचा, कमी खर्चाचा आणि नवशिक्यांसाठी अगदी आदर्श पाळीव प्राणी आहे. पण ही गोष्ट भारतात तितकीशी खरी ठरत नाही. खरं तर भारताचं हवामान या सोप्या वाटणाऱ्या पाळीव प्राण्याला एका मोठ्या आव्हानात बदलून टाकतं. आता बघा, महत्वाचा मुद्दा आहे की भारताचं हवामान ह्या गेकोंच्या नैसर्गिक गरजांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणजे दिल्लीची जीवघेणी उष्णता असो किंवा मुंबईची दमट आर्द्रता, या दोन्ही गोष्टी त्यांना आजारी पाडू शकतात. इतकंच काय, त्यांच्यासाठी प्राणघातकही ठरू शकतात. याचा अर्थ काय? तर ज्याला आपण कमी देखभालीचा प्राणी समजतो तो 24 तास एसी आणि डिह्युमिडिफायरवर अवलंबून राहतो. आणि मग येतं प्रचंड वीज बिल आणि सततचा खर्च. त्यांच्यासाठी योग्य वातावरण तयार करणं ही एक मोठी आर्थिक गुंतवणूक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सुरुवातीचा खर्चच जवळपास 86,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे स्वस्त पाळीव प्राणी ही संकल्पना इथे पूर्णपणे मोडीत निघते. आणि लक्षात घ्या, हा तर फक्त सुरुवातीचा खर्च आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण व्यावहारिक आव्हानं पाहिली. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या आणि गंभीर घटकाकडे, तो म्हणजे भारताचा कायदा. अनेकांना वाटतं की हा विदेशी म्हणजे एक्झॉटिक प्राणी आहे, त्यामुळे तो पाळायला कायदेशीरच असणार, नाही का? हा सगळ्यात धोकादायक गैरसमज आहे. आणि ह्याबद्दल स्रोत सामग्रीमध्ये एक अतिशय स्पष्ट आणि धक्कादायक उत्तर दिलं आहे. तर उत्तर आहे नाही. हे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं आहे. विदेशी असल्याचा युक्तिवाद इथे अजिबात लागू होत नाही. का? कारण ही प्रजाती मूळची भारतीय आहे. ती वायव्य भारतात, विशेषतः राजस्थान आणि दिल्लीसारख्या भागांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. आणि हे कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे. मग अनुसूची आयमध्ये असण्याचा नेमका अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर या प्राण्याला वाघ, सिंह आणि हत्ती यांच्या इतकंच कायदेशीर संरक्षण आहे. हो, या वर्गीकरणाची गंभीरता लक्षात घेणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि ही स्लाईड एक अजून महत्वाची गोष्ट स्पष्ट करते. हे संरक्षण फक्त त्या सामान्य लेपर्ड गेकोपुरतं मर्यादित नाहीये, तर भारतात आढळणाऱ्या त्याच्या सगळ्या नातेवाईक प्रजाती म्हणजे वेस्टर्न आणि ईस्टर्न इंडियन लेपर्ड गेको या सगळ्यांना कायद्याने समान आणि सर्वोच्च संरक्षण दिले. आणि आता येतो सगळ्यात मोठा धक्का. अनुसूची 1 मधला प्राणी बाळगल्यास कायद्यानुसार 3 ते 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलं. याचा सरळ अर्थ असा होतो की घरात एक छोटासा लेपर्ड गेको पाळणं हा कायदेशीरदृष्ट्या वाघाची शिकार करण्याइतकाच गंभीर गुन्हा मानला जातो. पण कायदा इतका कठोर का आहे? याचं एक महत्वाचं कारण म्हणजे भारतात आढळणारी जैवविविधता. पाळीव प्राणी म्हणून विकला जाणारा गेको आणि जंगलातला संरक्षित गेको यांच्यात फरक करणं खूप अवघड आहे. भारत हा लेपर्ड गेकोंच्या विविध प्रजातींचं घर आहे. यातल्या अनेक प्रजाती तर अशा आहेत ज्या फक्त आणि फक्त भारतातच आढळतात. आणि विशेष म्हणजे यातल्या काहींचा शोध तर अगदी अलीकडेच लागला आहे. आता या जैवविविधतेमुळे वन अधिकाऱ्यांसमोर एक मोठी अडचण उभी राहते. विचार करा, पाळीव प्राणी आणि जंगलातील संरक्षित प्रजाती
यांच्यात वरवर बघून फरक ओळखणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कायद्याने सरसकट सगळ्याच लेपर्ड गेकोंना संरक्षणाच्या कक्षेत आणलं आहे. तर मग हवामान, खर्च आणि कायदा या सगळ्याचा विचार केल्यावर भारतात लेपर्ड गेको पाळण्याबद्दल अंतिम निर्णय काय असायला हवा? आपण मुख्य मुद्दे थोडक्यात पाहूया. पहिलं म्हणजे 3 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाचा गंभीर कायदेशीर धोका. दुसरं, भारतीय हवामानाशी जुळवून घेण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च. आणि तिसरं, बहुतेक शहरांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी विशेष पशुवैद्यकांची मोठी कमतरता. स्रोत विश्लेषणातला मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहे. तो म्हणतो, या प्रजातीची मालकाला WPA 2022 अंतर्गत गंभीर कायदेशीर जोखमींमध्ये टाकते. मला वाटतं ह्या एका वाक्यात सगळं काही आलंय. तर मग हा प्राणी पाळण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने हे काही अंतिम आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत. ही एक मूळ आणि संरक्षित प्रजाती आहे. तिची मालकी हा गुन्हा आहे आणि तिची नैतिक काळजी घेणं खूप खर्चिक आणि अवघड आहे, कारण भारताचे कायदे वन्यजीवांच्या संवर्धनाला प्राधान्य देतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, एखाद्या प्राण्याला पाळण्याच्या इच्छेपेक्षा भारताच्या या मूळ वन्यजीवांचा आदर करणं आणि त्यांच्या संवर्धनाला महत्त्व देणं हेच अधिक योग्य नाही का? विचार नक्की करा.